नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य एमपीएससी क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 सप्टेंबर 2022 पर्यंतचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री आहेत? तर खालीलपैकी 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा देवेंद्र फडणवीस याचं योग्य उत्तर आहे. तर नुकतंच महाराष्ट्रातील नवीन पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर गुलाबराव पाटील हे बुलढाणा आणि जळगाव या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. दादा भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर संजय राठोड हे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. संदीपान भुमरे हे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उदय सामंत हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तानाजी सावंत हे परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर दीपक केसरकर हे मुंबई शहर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर शंभूराज देसाई हे सातारा आणि ठाणे या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा, विजयकुमार गावित यांच्याकडे नंदुरबार जिल्हा, गिरीश महाजन यांच्याकडे धुळे, लातूर आणि नांदेड हे 3 जिल्हे, तर सुरेश खाडे यांच्याकडे सांगली आणि अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड हे 2 जिल्हे पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील पालकमंत्री आणि त्यांच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. जगामधील पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेलं डार्ट हे यान नासाकडून नुकतंच कोणत्या लघुग्रहावरती धडकवण्यात आलेलं आहे? तर जगातली पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेलं DART म्हणजेच डार्ट हे यान नुकतंच नासानं एका लघुग्रहावरती धडकवलेलं आहे आणि त्या लघुग्रहाचं नाव आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर लघुग्रहाचं नाव आहे डिमॉर्फोस. पर्याय क्रमांक पहिला डिमॉर्फोस याचं योग्य उत्तर आहे. तर जगातली पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेलं डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट म्हणजेच डार्ट हे यान 26 सप्टेंबर 2022 रोजी डिमॉर्फोस या लघुग्रहाला नासाकडून धडकवण्यात आलेलं आहे. आणि हा प्रयोग कशासाठी करत आहे नासा? तर भविष्यामध्ये पृथ्वीच्या दिशेने येणारी एखादी उल्का अथवा धूमकेतू जर आढळला तर त्याची दिशा बदलून आपल्या वसुंधरेचं म्हणजेच पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग नासाकडून करण्यात आलेला आहे. आता DART म्हणजेच डार्ट जे आहे ते कोणत्या 2 संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? तर नासा आणि जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी या 2 संस्थांचा हा संयुक्त प्रकल्प आहे आणि इतरही संस्था याला बाह्य मदत करत आहेत. त्या संस्थांची यादी आपल्या मासिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता किंवा विजेत्या कोण आहेत? तर नुकतंच 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो घोषित झालेला आहे. आणि तो कोणाला घोषित झालेला आहे? तर आशा पारेख या अभिनेत्री आहेत, त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक चौथा आशा पारेख याचं योग्य उत्तर आहे. आता दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे तो कोणासाठी दिला जातो? तर भारतीय चित्रपट क्षेत्रामधील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा अभिनेता किंवा अभिनेत्रीला हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार आहे, हे देखील लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके हा पुरस्कार मग भारत सरकारने का सुरू केला आहे? तर 1913 मध्ये भारतामध्ये पहिला चित्रपट आला होता राजा हरिश्चंद्र, जो की पूर्ण लांबीचा पहिला फीचर चित्रपट होता. आणि याचं दिग्दर्शन जे आहे ते आपल्या एका मराठी व्यक्तीने केलं होतं. त्यांचं नाव होतं दादासाहेब फाळके. आणि याच दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार जो आहे तो भारत सरकारने सुरू केलेला आहे. मग भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे हा पुरस्कार दरवर्षी भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दिला जातो. आता हा कोणत्या पुरस्कार सोहळ्यात दिला जातो हे देखील लक्षात ठेवा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. यामधील विजेत्यांची निवड कोण करतं? तर एक समिती भारत सरकार त्या ठिकाणी स्थापन करतं
आणि त्या समितीकडून या विजेत्यांची निवड केली जाते आणि हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तर यावर्षी जे पुरस्कार आहेत ते कोणत्या वर्षासाठी देण्यात आलेले आहे तर 2020 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की मध्ये कोरोनामुळे 2 वर्ष जो खंड पडलेला आहे तर ते कोरोनामधील बाकी राहिलेले जे पुरस्कार आहेत ते आता यावर्षी देण्यात सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये 2020 चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो आता देण्यात येत आहे. मग हा जो पुरस्कार आहे याचं एकूण पुरस्काराचं स्वरूप देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर यामध्ये एक सुवर्णकमळ, शाल आणि 10 लाख रुपये रोख अशा प्रकारचं पुरस्काराचं स्वरूप दादासाहेब फाळके पुरस्काराचं आहे. त्यानंतर याची सुरुवात पाठ करून ठेवा. 1969 ला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा हा पुरस्कार देविका राणी या अभिनेत्रीला देण्यात आला होता, हे देखील पाठ करून ठेवा. त्यानंतर सर्वात अलीकडील विजेते आता आशा पारेख यांना हा 52वा पुरस्कार मिळालेला आहे, जो की उद्या 30 तारखेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आता दादासाहेब फाळके पुरस्कारांचे मागचे विजेते देखील पाठ असले पाहिजे, कारण की आयोगाच्या परीक्षेमध्ये आपल्याला जोड्या लावाचा जो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये मागील विजेते आणि त्यांचं वर्ष किंवा पुरस्कार कितवा आहे ते दिलं जातं. त्यानुसार तुम्हाला हे 4 विजेते तरी पाठ असलेच पाहिजे, जे की मागील 4 वर्षातील विजेते असतील. तर यामध्ये 2017 मध्ये 49वा दादासाहेब फाळके पुरस्कार जो होता तो विनोद खन्ना यांना देण्यात आला होता. त्यानंतर 2018 मध्ये 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. त्यानंतर 2019 ला 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आलेला आहे आणि आता 2020 ला 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी डबल लाईन क्वेश्चन जर विचारला तर 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांना देण्यात आला आणि 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना 2022 मध्ये देण्यात आला. अशा 2 लाईनचा प्रश्न विचारण्यात येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज व्हाल. तर कन्फ्युज व्हायचं कारण नाही, कारण की 2020 चाच पुरस्कार कोरोनामुळे यावर्षी देण्यात येत आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच डबल लाईन क्वेश्चन जरी आला तरी तुमच्याकडून तो चुकणार नाही. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न काय आहे तर आशा पारेख यांचा पहिला चित्रपट कोणता होता हे आपल्याला सांगायचं आहे. तर आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, हे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे. तर मग आता त्यांचा पहिला चित्रपट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर त्यांचा पहिला चित्रपट होता आसमा, ज्यामध्ये त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आसमा ह्याचं योग्य उत्तर आहे. आता आशा पारेख ह्या कोणत्या भाषेमधील चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर आशा पारेख यांनी हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचा पहिला चित्रपट जो आहे तो 1952 साली त्यांनी बाल कलाकार म्हणून आसमा या चित्रपटामध्ये काम केलं होतं. हा त्यांचा पहिला चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आशा पारेख यांना हिट गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं आणि द हिट गर्ल जे आहे ते त्यांचं आत्मचरित्र देखील आहे, हे देखील लक्षात ठेवा, जे की 2017 साली प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याचबरोबर त्यांनी अभिनयासोबतच भारतामधील सॅटेलाइट टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळामध्ये विविध टेलिव्हिजनच्या मालिका देखील दिग्दर्शित केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना भारत सरकारने 1992 साली पद्मश्री हा पुरस्कार दिला होता आणि कोविड-19च्या साथीच्या आजारामुळे त्यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो 2022 मध्ये देण्यात येणार आहे. तर हे सर्व मुद्दे अभिनेत्री आशा पारेख यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार जो असतो तो दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये तो पुरस्कार दिला जातो. म्हणून यावर्षी जो पुरस्कार आहे तो 30 सप्टेंबर म्हणजेच उद्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि उद्या कितवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे तर 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबरला पार पडणार आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे. तर आपल्या भारताचा आता 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे प्रणव आनंद. पर्याय क्रमांक पहिला प्रणव आनंद याचं योग्य उत्तर आहे. आता हा जो प्रणव आनंद आहे तो लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की 75वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर जो आहे तो प्रणव व्यंकटेश आहे आणि 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे तर प्रणव आनंद आहे. तर हे 2 नावं तुम्हाला पाठच करायची आहेत, कारण की 75वा आणि 76वा त्यांच्या पहिल्या नावामध्ये प्रणव प्रणव असल्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. त्यामुळे व्यंकटेश आनंद असं देखील लक्षात ठेवा. कर्नाटकामधील बेंगळुरू या ठिकाणचा 15 वर्षीय प्रणव आनंद आर्मेनियाच्या इंटरनॅशनल मास्टर येमिन ओहन्यान विरुद्ध जिंकून भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर तो बनलेला आहे आणि त्याने रोमानियातील मायामा या ठिकाणी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये ही कामगिरी केलेली आहे. तर बुद्धिबळ ग्रँडमास्टर कधी बनता येतं तर 2500 येलो गुणांचा टप्पा त्याला पार करावा लागतो, तेव्हा तो खेळाडू बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनतो, हे देखील लक्षात ठेवा. आणि प्रणव आनंद जो आहे तो 76वा ग्रँडमास्टर बनलेला आहे आणि त्याच्या अगोदरच प्रणव व्यंकटेश जो होता तो भारताचा 75वा ग्रँडमास्टर बनला होता. तर या दोघांचा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की यावरती जर प्रश्न विचारला तर अशा प्रकारे विचारला जाऊन तुमचं कन्फ्युजन निर्माण केलं जाऊ शकतं किंवा पर्यायामध्ये देखील या दोघांना दिल्या जाणार आहे.
त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक आपल्याला सांगायचा आहे. तर 2022च्या ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स मध्ये आपला भारत जो आहे तो जगामध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 4थ्या क्रमांकावरती भारत आहे. तर याबद्दल माहिती पाहूया. ब्लॉकचेन विश्लेषण प्लॅटफॉर्म असणाऱ्या चॅनलिसिसने 2022 साठी सर्वोच्च क्रिप्टो करन्सी अडॉप्शन रेट असलेल्या राष्ट्रांचा जागतिक क्रिप्टो अडॉप्शन निर्देशांक प्रकाशित केलेला आहे आणि त्यामध्ये आपला भारत जो आहे तो यादीमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. आता ही चॅनलिसिस ही जी संस्था आहे हिनं हा निर्देशांक जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक 4था आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर आता परत हा ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स आलेला आहे. तर याच्यामधला पहिल्या क्रमांकावरचा देश आपल्याला सांगायचा आहे आणि यातला पहिल्या क्रमांकावरचा देश जो आहे तो म्हणजे व्हिएतनाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला व्हिएतनाम याचं योग्य उत्तर आहे. आणि पहिले 4 देश जे आहेत त्याच्यातली क्रमवारी जर पाहिली तर त्यामध्ये व्हिएतनाम पहिल्या क्रमांकावरती आहे, दुसऱ्या क्रमांकावरती फिलिपिन्स आहे, तिसऱ्या क्रमांकावर युक्रेन असून 4थ्या क्रमांकावरती आपला भारत आहे. म्हणजेच ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स मधले 4 देश पाठ करून ठेवायचे, व्हिएतनाम, फिलिपिन्स, युक्रेन आणि भारत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिलं वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्या भारतामधलं पहिलं वन विद्यापीठ जे आहे ते तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 तेलंगणा याचं योग्य उत्तर आहे. तर तेलंगणा राज्यामध्ये भारतातील पहिली फॉरेस्ट युनिव्हर्सिटी जी स्थापन होणार आहे तिच्यासाठी तेलंगणा विधानसभेनं वनीकरण विद्यापीठ कायदा 2022 मंजूर केलेला असून यानुसार युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्ट्री हे भारतातील अशा प्रकारचं पहिलंच विद्यापीठ जे आहे ते स्थापन करण्यात येणार आहे. आता जागतिक स्तरावरती मग अशा प्रकारची किती विद्यापीठ आहेत? तर जागतिक स्तरावरती रशिया आणि चीन या 2 देशाकडे वनशास्त्राचं विद्यापीठ आहे. म्हणजेच 2 विद्यापीठ जगामध्ये आहेत आणि आता तेलंगणामधील जे विद्यापीठ असेल ते तिसरं विद्यापीठ असणार आहे जगाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, जगातील तिसरं आणि भारतातील पहिलं वन विद्यापीठ तेलंगणामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आता हे जे विद्यापीठ आहे ते कोणत्या ठिकाणी स्थापन करणार? तर तेलंगणा सरकारनं हैदराबाद मधील फॉरेस्ट्री कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून याच ठिकाणी हे विद्यापीठ काय केलं जाईल? स्थापन केलं जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. कांटार या संस्थेच्या ब्रँड अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता बनला आहे? तर कांतार ही जी संस्था आहे तिनं ब्रँड्स नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यानुसार भारतातला सर्वात मौल्यवान ब्रँड जो आहे तो आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS. म्हणून पर्याय क्रमांक पहिला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस याचं योग्य उत्तर आहे. आणि या ब्रँड्स अहवालानुसार आपण पहिले 4 सर्वात मौल्यवान ब्रँड्स पाहूया. त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पहिल्या क्रमांकावर, HDFC बँक दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावरती इन्फोसिस आणि 4थ्या क्रमांकावरती एअरटेल आहे. अशा प्रकारे 4 ब्रँड्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. सामान्य लोकांच्या तक्रारी गोळा करण्यासाठी कोणत्या सरकारनं CM द हैसी नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे? तर सामान्य लोकांच्या तक्रारी गोळा करण्यासाठी CM द हैसी नावाचं पोर्टल जे आहे ते मणिपूर सरकारनं सुरू केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला मणिपूर याचं योग्य उत्तर आहे. आता मणिपूर सरकारनं हे जे CM द हैसी नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे त्याचा अर्थच असा होतो की सामान्य लोकांच्या तक्रारी ऐकणं किंवा गोळा करणं. आणि याचं नाव आपण लक्षात ठेवायचं आहे, CM द हैसी असं त्याचं नाव आहे. आणि पोर्टल कोणत्या राज्याचं आहे? तर मणिपूर राज्याचं आहे, जे की भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला हायलाइट केलेल्या कलर मध्ये ते राज्य दिसतं आहे. आणि मणिपूर जे राज्य आहे त्याचं भारतामध्ये विलिनीकरण कधी झालेलं आहे? तर 15 ऑक्टोबर 1949 साली मणिपूरचं विलिनीकरण आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. त्यानंतर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत N बिरेन सिंग आणि साक्षरता किती आहे? तर 79.85% एवढी साक्षरता मणिपूरची आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, भारताच्या कोणत्या निमलष्करी दलाने पहिले महिला उंट स्वार पथक भारत-पाक सीमेवरती तैनात केलं आहे? तर याचं उत्तर आहे BSF. दुसरा प्रश्न होता, स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर होतं आलिया भट्ट. तिसरा प्रश्न होता, जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणी कांस्य पदक जिंकले? तर याचं उत्तर होतं बजरंग पुनिया.
चौथा प्रश्न होता, कोणत्या देशाच्या लष्कराने भारतातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू केली? तर याचं उत्तर होतं भारत. त्यानंतर पाचवा प्रश्न होता, सॅफ महिला चॅम्पियनशिप 2022 कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली? तर याचं उत्तर होतं बांगलादेश. सहावा प्रश्न होता, व्हायकॉम 18 मीडियासह कोणत्या कंपनीचं OTT विलिनीकरण CCIने मंजूर केलं? तर याचं उत्तर होतं जिओ सिनेमा. सातवा प्रश्न, फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आला? तर याचं उत्तर होतं स्वाती पिरामल. आठवा प्रश्न होता, भारतीय नौदलाने 32 वर्षांच्या सेवेनंतर कोणत्या युद्धनौकेला पदमुक्त केलं? तर याचं उत्तर होतं INS अजय. नववा प्रश्न होता, कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिल्या लिथियम आयन सेल कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं आंध्र प्रदेश. आणि 10वा प्रश्न होता, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी कोणत्या प्रदेशाला भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून घोषित केलं? तर याचं उत्तर होतं अंदमान आणि निकोबार. आणि यानंतर कालचा जो सराव प्रश्न होता त्याचं उत्तर पाहूया. तर यामध्ये शाफ महिला चॅम्पियनशिप 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, नेपाळमध्ये ती आयोजित करण्यात आली होती. यानंतर आजचा जो सराव प्रश्न आहे तो म्हणजे जगातील पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेलं डार्ट म्हणजेच त्याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे, जो की खालील पर्यायामध्ये दिलेला आहे. त्यातला योग्य पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.